keeping up to the motto that learning be a joy and teaching a pleasure. Here we are with the remote teaching and learning process to bridge the gap. Happy learning, students. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 6वी यातील गद्य विभाग पाठ क्रमांक 14 अप्पाजींचे चातुर्य यातील आज आपण पाठ 3 पाहणार आहोत. या पाठाचे लेखक आहेत विलास गीते. आज आपण पहिल्यांदा बघूया की आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये काय बघितलं आहे, त्यानंतर आपण पार्ट 3 ला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 मध्ये आपण अप्पाजींनी कलिंगच्या राजाला ताजी कोबी कशा प्रकारे पाठवूया याविषयीचा उपाय सुचवला होता हे पाहिले. पार्ट 2 मध्ये आपण पाहिलं की कलिंगच्या राजाने एकसारख्या दिसणाऱ्या 3 मूर्ती मागवल्या होत्या. त्यातील उत्कृष्ट मूर्ती कोणती हे ओळखायला सांगून त्यांची दुसऱ्यांदा परीक्षा घ्यायला सुरुवात केली होती हे पाहिले. तसेच अप्पाजींनी उत्कृष्ट मूर्ती कोणती हे सांगायला सुद्धा सुरुवात केलेली आहे हे आपण पाहिले. चला तर आज आपण आता पार्ट 3 आपला शेवटचा भाग बघूया. अप्पाजींनी कलिंग राजाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. मागच्या वेळेला आपण पाहिले की 3 मूर्तींविषयी अप्पाजींनी सांगितले. आपण मागवलेल्या मूर्तींपैकी एका मूर्तीच्या कानात घातलेली तार तिच्या तोंडातनं बाहेर पडली. ती निकृष्ट मूर्ती. याचा अर्थ त्याने काय सांगितलं, अप्पाजींनी काय सांगितलं की जी पहिली मूर्ती घेतली होती तिच्या कानात घातलेली तार तोंडातनं बाहेर आली. याचा अर्थ काय की एखादा माणूस असतो ज्या अफवा ऐकतो, अफवाचा अर्थ खोटी बातमी, रुमर, ज्या अफवा ऐकतो, रुमर्स ऐकतो, त्याचा खरे खोटेपणा पडताळून न पाहता जर तो त्या दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचे व समाजाचे हित होत नाही असा या मूर्तीचा अर्थ होतो. याचा अर्थ काय, एखादा माणूस एखादी बातमी ऐकतो, एखादी अफवा ऐकतो, ती बातमी खोटी असते. अफवा याचा अर्थ खोटी बातमी, रुमर, आणि ही त्याचा अर्थ कल्याण, बेनिफिट. तर ती बातमी खरी आहे की खोटी आहे हे पडताळून बघत नाही. याचा अर्थ ती खरी आहे, खोटी आहे, नुसतं कोणीतरी सांगितलं असतं आणि मग ती बातमी ऐकतो. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी आग लागली, एखाद्या ठिकाणी इमारत कोलॅप्स झालेली आहे, अशा बातम्या आपण एकमेकांकडनं ऐकत असतो. मग एखादा माणूस या अफवा ऐकल्यानंतर ती बातमी खरी आहे की खोटी आहे हे ते बघत नसतात. आणि मग जर तू दुसऱ्यांना सांगू लागला आणि जर ती खरी आहे बातमी खोटी आहे हे न बघता दुसऱ्यांना सांगू लागला तर त्याचं सुद्धा हित होत नाही, त्याच्यासाठी पण ती गोष्ट चांगली नसते आणि समाजाचा अर्थ सोसायटीचंही त्यामध्ये हित होत नसतं असा या मूर्तीचा अर्थ होतो. ही झाली पहिल्या मूर्तीचं स्पष्टीकरण. आता दुसऱ्या मूर्तीविषयी बघूया. दुसऱ्या मूर्तीच्या एका कानातून घातलेली तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानातून बाहेर पडली. हे अप्पाजींनी अगोदरच सांगितलेलं होतं की ही मध्यम प्रतीची मूर्ती आहे. एका मूर्तीच्या कानात घातलेली तार दुसऱ्या मूर्तीच्या कानातून त्या मूर्तीच्या कानातून बाहेर पडली. याचा अर्थ काय, त्याने स्पष्टीकरण सांगताना त्यांनी सांगितलं की एखादा माणूस अफवा ऐकली, एखाद्या माणसाने अफवा, खोटी बातमी ऐकली आणि मग तो काय करतो माणूस, तर ती दुसऱ्या कानाने सोडून देतो. असा काही लोक असतात की एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात. ते म्हणतात आपल्याला काय करायचंय, असेल ही बातमी खरी आहे की नाही, खोटी आहे की नाही याचा ते विचार करत नाही आणि ते दुसऱ्या कानाने सोडून देतात. मीच त्या बातमीकडे ते लक्ष देत नाही. तर याने काय होतं, तर यातनं समाजाचं हितही होत नाही आणि नुकसानही होत नाही. नुकसान याचा अर्थ तोटा, लॉस. मी समाजाला काही त्यामुळे नुकसान होत नाही आणि त्या माणसालाही त्याचंही काही नुकसान होत नसतं असा ह्या दुसऱ्या मूर्तीचा म्हणजेच मध्यम प्रतीच्या मूर्तीचा अर्थ अप्पाजींनी सांगितला. आता तिसऱ्या मूर्तीबद्दल अप्पाजींनी स्पष्टीकरण दिलं. तिसऱ्या मूर्तीच्या कानात घातलेली तार तेथेच अडून राहिली, कारण ती तोंडात नाही बाहेर आली नाही आणि कानात नाही बाहेर आली नाही, तिथेच ती अडकून स्टक झाली तिकडेच. ही तिसरी उत्कृष्ट मूर्ती आहे. म्हणजे ही तिसरी मूर्ती सांगताना त्यांनी सांगितलं की उत्कृष्ट दर्जाची, बेस्ट अशा क्वालिटीची मूर्ती आहे. मग त्यांनी स्पष्टीकरण सांगताना म्हटलं की एखादा माणूस अफवा ऐकतो, अफवा, खोटी बातमी, रुमर ऐकतो, पण तो माणूस दुसऱ्या कानाने ती सोडून देत नाही किंवा लगेच दुसऱ्यालाही सांगत नाही. मीन्स ऐकल्याबरोबर काही माणसांना सवय असते की पटकन दुसऱ्याला सांगणे
आणि ती खरी खोटी आहे न बघता सांगत जातात. पण हा माणूस जो आहे, एखादा माणूस आहे की तो कानाने सोडून पण देत नाही आणि दुसऱ्याला कोणाला तो लगेच सांगत पण नाही. तर तो माणूस काय करतो, तर तिच्या खरे खोटेपणाची खात्री करून घेतो. खात्री याचा अर्थ विश्वास, गॅरंटी. खरी ती बातमी खरी आहे की खोटी आहे याचा तो त्या ठिकाणी पुरावा घेत असतो. पुरावा याचा अर्थ दाखला, प्रूफ. आणि मग ते ऐकल्याशिवाय, पुराव्याशिवाय कोणालाही सांगत नाही. याचा अर्थ एखादी बातमी ऐकल्यानंतर तो माणूस तिकडे जाऊन बघणार की ती बातमी खरी आहे की खोटी आहे. आणि खरी खोटीचा पुरावा असल्याशिवाय, तिकडे जाऊन बघितल्याशिवाय तो कोणालाही दुसऱ्याला सांगत नाही. याचाच अर्थ तो माणूस उत्तम आहे. आणि हा असा तिसऱ्या मूर्तीचा अर्थ अप्पाजींनी राजाला सांगितला. कलिंगच्या राजाला अप्पाजींचे उत्तर मिळाले. कलिंग राजाला तिन्ही मूर्तींबद्दल जे अप्पाजींनी सांगितलं, अर्थ सांगितला, स्पष्टीकरण सांगितलं, तिन्ही मूर्तींचा दर्जा ओळखला आणि त्यामुळे राजा संतुष्ट झाला. संतुष्ट झाला याचा अर्थ टू बी सॅटिस्फाईड, मीन्स त्याला समाधान वाटलं की खरोखर अप्पाजी हुशार आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारे या मूर्तींचा दर्जा ओळखला. आणि मग कलिंगच्या राजाने अप्पाजींचे व कृष्णदेवरायांचे अभिनंदन केले. अभिनंदन करणे याचा अर्थ शाबासकी देणे, टू कॉंग्रॅच्युलेट. तर अशा प्रकारे आज आपण आपला हा अप्पाजींचे चातुर्य हा पाठ आपला इकडे संपलेला आहे. तर आज आपण या पाठातनं काय शिकलो, तर कलिंगच्या राजाला अप्पाजींची चतुराई लक्षात आली. अप्पाजी खूप हुशार आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि मग त्यांनी त्यांचे दोघांचे अभिनंदन केले. धन्यवाद.